साधारण 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट. रात्रीचे 9 वाजत आले होते. संध्याकाळची वर्दळ रोडावली होती. पहिला पाऊस धुवाधार बरसून गेल्यामुळे हवेत गारवा होता. झाडे अजूनही ठिबकत होती. उशिरा परतणाऱ्यांना घरचे वेध लागले होते. पहिल्या पावसाचं कौतुक करायला म्हणून मी बंगल्याबाहेर पडलो. जुहू चौपाटीवरून दिसेल तो रस्ता पकडून पार्ल्याच्या एका कमी रहदारीच्या रस्त्यावर येऊन पोचलो. जागोजागी डबकी साठली होती आणि त्यात शहराचा झगमगाट परावर्तित होत होता. तेवढ्यात खरपूस भाजल्या जाणाऱ्या मक्याचा गंध नाकाने टिपला. शेजारीच बस स्टॉप. मग काय, घेतला एक भुट्टा आणि रिकाम्या बसस्टॉपवर कुठल्याही बसची प्रतीक्षा न करता निरुद्देश्य बसलो. भुट्टा संपता संपता आणखी एक लहानशी सर येऊन गेली. शेगडी विझू नये म्हणून भुट्टावाला आडोशाला पळाला. रिक्षातल्या प्रवाशांनी पडदे ओढून घेतले. मी मात्र पागोळ्यांखाली पाय भिजवत आरामात बसलो होतो. मका संपला. नशीब शेजारीच कचरापेटी होती. त्यात उरलेलं कणीस फेकून डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. हवेत अजूनही किंचितसा मृदगंध होता. वाऱ्याबरोबर शिंतोडे तोंडावर येत होते. तेव्हाच एक गोड आवाज विचारू लागला, वरलीला जाणारी बस इथून मिळेल का? मी डोळे उघडले. पावसाला चुकवत पागोळ्यांखाली भिजत आलेली एक तरुणी माझ्याकडे पाहत होती. तिचे डोळे टपोरे होते आणि केसात पडलेले पाण्याचे थेंब हिऱ्यासारखे लखलखत आहेत असं वाटलं. हो, बस क्रमांक 33, मी म्हटलं आणि बाजूला सरकलो. हातभर अंतर ठेवून ती बसली. बॅग मांडीवर ठेवून आतून फुलांच्या नक्षीचा टिचभर रुमाल काढला आणि चेहरा पुसण्याचा प्रयत्न करू लागली. केसांना झटका दिला तसे बिलगून बसलेले थेंब कुरकुरत खाली ओघळले. त्या थेंबांना तिचा सहवास सोडावासा वाटत नसेल. बऱ्याचदा मला प्रश्न पडायचा, स्त्रियांचे रुमाल इतके लहान आणि नक्षीदार का असतात? आज त्याचं उत्तर मिळालं. दैवी कलाकाराने घडवलेली सुंदर सुबक संगमरवरी मूर्ती कुठल्याही जाड्या भरड्या कापडाने टिपून घेता येणार नाही. त्यासाठी नाजूक तलम नक्षीदार वस्त्रच हवं. एका तरुणाने एका सुंदर तरुणीकडे एकटक पाहणं हे नैसर्गिकच असलं तरी सभ्यपणाचं वाटत नाही. म्हणून मी महत्प्रयासाने लक्ष पुन्हा दुसरीकडे वळवलं. आसमंत आता आणखीच धुंद वाटू लागला होता. दूरवर आडोशाला जाऊन उभ्या राहिलेल्या भुट्टेवाल्याच्या शेगडीवर पावसाच्या थेंबांनी आत्मघात करून घेतलाच असावा. कारण शेगडी आता धुमसत होती आणि तो धूर रस्त्यावर पसरून हळूहळू वर चढत होता. त्या धुरामुळे रात्र आणखीच रंगेल वाटू लागली. ही बस उशिरा येते वाटतं, तिने पुन्हा विचारलं. हो, बऱ्याचदा. त्यातच पहिला पाऊस झाला, मग काही विचारूच नका, मी हसत म्हटलं. तुम्ही सुद्धा त्याच बसची वाट पाहताय का? तिने विचारलं. नाही, मी कुठल्याच बसची वाट पाहत नाही आहे. मी निरुद्देश्य भटकत होतो. पहिल्या पावसात चिंब झालेलं उपनगर पाहत, अचानक आलेली पावसाची सर, लोकांची धांदल, पक्ष्यांचं बावरणं, झाडांनी आंघोळ केल्यासारखं टवटवीत होणं, हे सगळं टिपून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी उत्तर दिलं. तुम्ही कवी आहात ना? तिने हसून विचारलं. हो, आणि लेखकसुद्धा. माझं नाव? मी पुढे सांगणार होतो पण तिने तितक्यात अडवलं. नावगाव सांगू नका, मीही नाही सांगणार. अपरिचित व्यक्तींशीच माणूस दिलखुलास आणि प्रामाणिकपणे संवाद साधतो असं मला तरी वाटतं, ती म्हणाली. तिला आपलं नाव जाणून घेण्यात रस नाही याचं वाईट वाटून घ्यावं की तिला आपल्याशी दिलखुलासपणे बोलायचं आहे यात आनंद मानावा, अशा संभ्रमात मी पडलो. मला एक गोष्ट सांगाल का? तिने गोंडस चेहरा करून विनंती केली. का नाही, पण तेवढ्यात जर बस आली तर गोष्ट अपूर्ण राहील, मी म्हटलं. चालेल, काही किस्से अपूर्ण राहिलेलेच बरे असतात. धावत्या गाडीच्या काचेतून दिसणाऱ्या इंद्रधनुसारखे ते डोळ्यात साठवण्याआधीच मागे पडतात. नजरेत मावण्याआधीच हृदयात सामावलेले असतात. त्यांच्या स्मृती कायम काळजात राहतात आणि त्यांच्या पूर्णत्वाची स्वप्न रंगवण्यात एकांताची वेळ कशी गोड गुलाबी बनून जाते. सतत मन एकच चाळा करत बसतं. असं झालं असतं तर कसं असतं? ती वरवर जाणाऱ्या धुराकडे पाहत म्हणाली.
तिच्या नजरेत परीकथेतल्या राजकन्येसारखी उत्सुकता होती. ठीक आहे, सांगतो मी एक गोष्ट, पण तुम्हीही लेखनाचा प्रयत्न करून पहावा असा मी सल्ला देईन. मी म्हटलं. ती गोड हसली. मग मी सांगू लागलो. गाणं कितीही सुरेल असलं तरी त्याला खुलवायचं नाही. सगळं मनातलं भडाभडा बोलून टाकावं म्हणून त्याची तगमग व्हायची, पण वेड्या वाकड्या उच्चारांखेरीज काही बाहेर पडायचं नाही. आपल्या अशा बोलीची कोणी थट्टा करू नये म्हणून तो गप्पच राहायचा, एखाद्या व्रतस्थ ऋषीसारखा. पण त्याचे डोळे विलक्षण बोलायचे, कधी भुवयातून, कधी बुब्बुळातून, तर कधी पापण्यांमधून. घरच्यांसाठी तो एक निशब्दाचं बाहुलं असायचा, ज्याला बोलता येत नाही म्हणून कधी त्याचीही मते मनोगते असू शकतील याची कुणालाच कल्पना नसलेला. बाहेरच्या गर्दीत मात्र तो सामान्य असायचा. कधी कोणी अपरिचिताने काही विचारलंच तर मात्र तो सहज हसून पुढे व्हायचा आणि विचारणारा मात्र त्याच्या घुमेपणाबद्दल आश्चर्य व्यक्त करीत राहायचा. तो जन्मला तेव्हा रडलाही असेल, पण तेही नीरव. मग तो हळूहळू मोठा होत गेला, तसतशी त्याच्या तोंडून काही ऐकण्याची अपेक्षा सगळ्यांनीच सोडली. त्याच्या विश्वात तर आवाजाला थाराच नव्हता, म्हणून अवघं जग शांततेचा घनगोल आहे असं पूर्वी त्याला वाटायचं. पण किशोरवय ओलांडलं, कर्णबधिरांच्या शाळेत थोडंफार शिकल्यावर त्याला कळलं की हे जग आपल्यासारख्यांचं नाही. हे जग त्यांचं आहे, जे सुरांना भुलतात, जे मुखातून अदृश्य शब्दांची दुनिया निर्माण करू शकतात आणि दुसऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊ शकतात, ज्यांच्यासाठी असते पक्ष्यांची किलबिल, जे गुणगुणतात कधी सहज मन रमवण्यासाठी. अशांचं हे जग आहे. हे जेव्हा त्याला कळलं, त्याची नजरेची, हातवाऱ्यांची भाषाही त्याला त्रोटक वाटू लागली. तो लिहू लागला सगळं काही जे त्याला बोलावंसं वाटत होतं, पण त्याचं लिहिणं इतरांसाठी नव्हतं, ते स्वतःचं स्वतःशी बोलणं असायचं. त्याची काळजी घेणारेही बरेच जण होते. आई तर सर्वात जवळची, बाबाही जपायचे, भावंडे विचारपूस करायची. पण या सगळ्यांच्या वागण्यात तो भाव त्याला नेहमी दिसायचा, जो एखाद्या रुग्णाशी भेटताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो. त्याचं विश्व जरी अबोल असलं तरी तो एक माणूस होता आणि म्हणूनच तोही प्रेमात पडला. मुक्यांना प्रेम करण्याचा अधिकार असतो की नाही हे त्याला ठाऊक नव्हतं, पण ती त्याच्या आयुष्यात सहजच आली. तशी ती पूर्वीही एकदा आली होती. लहानपणीची गोष्ट. एके दिवशी सकाळी तो सहजच अंगणात बसलेला. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस. चौकात मुले गलका करत होती. खेळ आता कुठे सुरू झाले होते, पण त्याला तिथे वाव नव्हता. प्रत्येक खेळात तोंडाची आणि कानांची थोडीफार तरी गरज लागतेच ना. मग अशा दोन्ही बाबतीत मागासलेल्यांना कोण घेणार आपल्यात? त्याच्यासारखा आपलाच आपल्याशी मुकाट डाव प्रत्येकालाच थोडी मांडता येतो. म्हणून तो अंगणात एकटाच बसलेला, झाडवेलींशी हितगुज करत. तेव्हाच एक रिक्षा फाटकाजवळ थांबली आणि 4-2 पाहुणे त्यांच्या सामानासोबत घरी आले. आईने पटकन दाराशी येऊन मामाचं स्वागत केलं. परगावी राहणारे दूरच्या नात्यातले मामा, असेच कधीतरी येणारे. ती त्यांच्या सोबतच होती. गोबऱ्या लाल गालांची, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांची, लाजरी बुजरी. कोणी काही विचारलं की घाबरून ती आपल्या आईमागे लपायची. तोच एकटा तिला काही विचारायचा नाही. म्हणून मग एके दिवशी तीच विश्वासाने त्याच्या शेजारी अंगणात झुल्यावर येऊन बसली. मुक्याला जशी अबोलीची साथ लाभली. तिच्या घाऱ्या निळ्या डोळ्यात पाहताना वाटे ही सुद्धा मुकीच असावी. ही फक्त डोळ्यातूनच बोलू शकते. पण जसजशी भीड चेपली तसतशी ही तेव्हाची चिमुकली आपल्या बोलांनी घराला वेड लावू लागली. पण आपल्या खोडकर बालपणातही ती या मुक्याची जास्त सोबत करायची. ते दिवस थंडीसारखे पटापट सरले. आता तरुणाईत पुन्हा ती सोबत करण्यास आली असं क्षणभर वाटून गेलं. पण आधी ती मुक्याने आली होती म्हणून कदाचित या मुक्याला समजू शकली. आता मात्र तिच्या गळ्यातून नाजूक नखरेल आवाजाचा अविरत झरा वाहत होता. ओठांची लवचिकता शिगेला पोचवून ती बोलायची. तो मात्र गप्प गप्प पाहत राहायचा, जुनी ओळख शोधत असल्यासारखा. कसा आहेस मधू? अखेर ती त्याच्याजवळ आलीच. उत्तरादाखल त्याने फक्त हसून तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या खेळकर डोळ्यात त्याला जुनी ओळख आढळली.
रात्री जेवण झाल्यावर दोघंही तसेच ओसरीत झुल्यावर नदीकडनं येणारा वारा घेत बसले. तिचे डोळे आभाळात चमचमणाऱ्या आणि तिच्या शहरी जीवनात एरवी न आढळणाऱ्या सहस्त्र ताऱ्यांवर रोवलेले, तर हा मात्र कुंपणापलीकडच्या गूढ अंधाराशी मुकाट गप्पा मारत बसलेला, नेहमीसारखाच. चांदण्यांशी लपाछपी खेळून कंटाळल्यावर ती त्याच्याकडे वळून म्हणाली, कसला इतका विचार करत असतोस? एवढं जग नुसतं बघायचं, त्याच्याबद्दल खोल खोल विचार करायचा, पण एकही शब्द न बोलता गप्प बसायचं, हे कसं काय जमवून घेतलंस? खरंच तू ग्रेट आहेस. तो पुन्हा नुसतंच हसला. मग तीही हसली. तिला वाटलं आपण जे बोललो ते याला ऐकू तरी गेलं असेल का, पण तिला ठाऊक नव्हतं की त्याला ओठ वाचता येत होते, डोळे वाचता येत होते आणि त्यातला अर्थही कळत होता. ती झोपण्यास निघून गेली. थोड्या वेळाने तोही उठला आणि आपल्या खोलीत जाऊन त्याची जाडजूड डायरी काढून खिडकीजवळ बसला. कमी दाबाच्या विजेमुळे दिव्यातून अगदी रोगटवाणा प्रकाश येत होता. तो आपल्या डायरीत लिहू लागला, माझ्या मूकबधीरपणाला उणीव समजणारे आजवर सगळेच होते, पण कुणालाही माझ्यावर नियतीने लादलेल्या जन्मशांततेत काही ग्रेटनेस आढळला नव्हता, जो आज तिला आढळला. सकाळी तो एकटाच आपल्या कामात गुंग होता. जरी आजूबाजूला गड्यांची गडबड चाललेली असली तरी त्याच्या एकाग्रतेत भंग कोण आणू शकणार? तो आपला गढला होता शहरात पाठवल्या जाणाऱ्या आपल्या बागेतील आंब्यांच्या पेट्यांचा हिशेब करण्यात. अर्थातच मुखबधीर असला तरी तो निरुपयोगी नव्हताच. उलट असल्या कामात कुटुंबांपैकी सगळ्यात तोच जास्त तरबेज होता. 35,710 आणि त्याखाली लांबलचक रेष ओढत त्याने हिशेब संपवला. तशी तिने हात धरून त्याला दाराच्या दिशेने जवळपास खेचलंच आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, काय रे हे मधू, कधीचा उभा आहे साकडेमोड करत? मी मघापासून 10 हाक दिली, तुझं आपलं लक्ष नाही ते नाहीच. त्याला आपलं खुदकन हसूच आलं. ती मात्र ओशाळली. तो ऐकू शकत नव्हता हे ती नेहमीप्रमाणेच विसरली होती. ती तशीच ओशाळून त्याच्याकडे पाहत म्हणाली, आय एम सॉरी मधू. पण तो मात्र त्यावेळी तिच्या गालावर आलेल्या लालीत स्वतःला बुडवून बसला होता. तिला कंटाळवाणी दुपार घालवण्यासाठी वाचायला काही हवं होतं. ती पुस्तकं आपल्या खोलीतून घेण्याची मुभा त्याने तिला दिली आणि पुन्हा आपल्या कामाशी एकरूप झाला. माणसांना मी नाचताना पाहतो. अगदी बेभान होऊन नाचताना त्यांच्या अवघ्या शरीराचंच गाणं झालेलं वाटतं. ज्या सुरांना, शब्दांना ते आपल्या हावभावातून व्यक्त करतात, ज्या तालावर ठेका धरतात, ते सगळं ऐकायला कसं असेल? गावकरी रात्री देवळासमोर कीर्तनात तल्लीन होतात. आत्म्याला देवत्वाशी जोडणारं ते कीर्तन कसं असेल? कोकिळेचं गाणं, पक्ष्यांची पहाट किलबिल, शेतावर निघालेल्या बैलांच्या पायातील घुंगरांची रुणझुण, हे सगळं काही माझ्या नशिबात एकदाही नाही का? कित्येकदा पडलो, धडपडलो, अनेक वेदना यातना सहन केल्या, पण गळ्यातून हंबरडा कसा तो फुटला नाही. फक्त डोळेच वाहत राहिले. शाळेत पहिला आलो, बक्षिसं मिळवली. कधी विजयाच्या गुरमीत ओरडावंसं वाटलं, तेव्हा सुद्धा शब्दांनी साथ नाकारली. विजयाचा उन्माद छातीतच दडपून राहिला. माणूस असूनही कुणाला धीर देणं, आनंद, राग व्यक्त करणं, 4 गोड शब्द बोलणं, अशा मूलभूत भावनांपासूनही वंचित राहावं लागत असेल तर हे कसलं माणूसपण? कुकरच्या आत वाफ खदखदत असते तसं आयुष्य जगणं, पण कुकरच्या अशांततेला शिटी तरी टाहो फोडते. माझ्याकडून तर सूक्ष्मसा नादही हिरावून घेतल्यासारखा वाटतो. आज गावातली टवाळ पोरं टपरीपाशी उभी होती नेहमीसारखीच. मला पाहताच 1-2 काहीसं बोलले. यावर बाकीचे खिदळू लागले. नक्कीच काहीतरी चिडवत असणार. मी दुर्लक्ष करून सरळ निघून आलो. त्यांचा उपहास मला कळला असता तर सरळ चिडवणाऱ्याच्या नाकावर 2 ठोसे लगावून आलो असतो. पण कधी कधी मला माझ्या नियतीचाच फार फार राग येतो. माझं नशीब जर मला कुठे भेटलं तर त्याच्याच नाकावर एक जोरदार ठोसा लावून देईन मी. मधूने आणखी बरंच काही लिहिलं होतं. मुक्याच्या डायरीत त्याचं अवघं आयुष्य बंदिस्त होतं. सहजच पुस्तकं चाळताना ती डायरी कृष्णाईच्या हाताला लागली. तिने कुतूहलापोटी 1-2 पाने चाळली आणि मग मात्र त्याच्या त्या अबोल आयुष्यात ती गुंगून गेली. जसजसं वाचत जावं तसतसं त्याच्या जगण्याचा एक धागा तिला सापडत होता. मुका मधू तिला कळत होता, तेही बोलल्याशिवाय.
रोजच त्याच्या नकळत ती डायरीच्या वाटेने त्याच्या भावविश्वात रमू लागली, त्याला समजून घेऊ लागली. आता तो तिला आवडू लागला होता. एखाद्याचं आयुष्य आपलं मानून त्याचा क्षणोक्षण जगू पाहण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेच ते प्रेम. डोळस कृष्णाई मुक्या मधूच्या प्रेमात पडली होती. यात नवल काही नाही. प्रेम तसंही आंधळच असतं. मग मुकं ठरायला काय वावगं आहे. ती त्याला समजून घेऊ लागली, मनाने त्याच्या जवळ आली. तशी मायेनेही येऊ लागली. त्याला पाहून तिची कळी खुलत असते. त्याचे बोलके डोळे तिच्या अंतर्मनाला साथ देऊ लागले. ती त्याला जपू लागली, त्याचा सहवास शोधू लागली. त्यालाही हे कळत होतं. आतापर्यंत कधीही न गवसलेली वस्तू आपल्याला मिळावी असं काहीसं त्याचं झालं. डोळ्यातून आनंदाची कारंजी झळकू लागली. हसण्याला गोडवा आला. आणि एकदा नकळत जेव्हा तिचा हात त्याच्या हाती आला, तेव्हा प्रथमच आयुष्यात त्याला काळजातून संगीताचे सूर ऐकू आले. आणि असंच एकदा एकांतात असताना त्याच्या डोळ्यात पाहत तिने विचारलंच, मधू, तू खरोखरच आवडतोस मला, जसा आहेस तसा. माझा होशील का? बघ, 2 दिवसात तुझं उत्तर लिहून दे. परवा निघतोय आम्ही. तोवर तुझं उत्तर कळलं तर पुन्हा येईन, तुझ्यासाठी कायमचं. नाहीतर हीच शेवटची भेट असं समज. मधूला वाटलं त्यात काय एवढं. खरं तर ही देवाची कृपा, ज्याने या अभाग्याला कृष्णाई इतकी समजूतदार सुंदर सोबत द्यावी. आजवर स्वतःसाठी इतकं लिहिलं. आज 1-2 शब्द आपल्या प्रेमाखातर लिहूया. पण मग त्याने विचार केला, आपण खरोखरच तिच्या लायक आहोत का? तिचं प्रेम ही केवळ कीव तर नसेल. गुलाबाची लाल पालवी वाढत जाते तेव्हा बहराच्या आशेने आपण तिला वारेमाप जपतो. पण वाढत जाणारी तीच फांदी फुलांविना वांझोटी आहे हे कळल्यावर ती छाटून टाकायलाही आपण कमी करत नाही. आपलं प्रेमही असं शब्दांविना वांझोटच ठरलं तर? क्षणभरापूर्वी ती इतक्या जवळ असताना तूही मला आवडतेस एवढंही सांगता आलं नाही. किलबिलणाऱ्या कृष्णाईच्या बहरणाऱ्या आम्रवृक्षावर ही मुकी साथ एक बाणगुळ तर ठरणार नाही ना? मधूने खूप विचार केला. मग त्याने ठरवलं की काहीच लिहायचं नाही. फक्त जाताना डोळ्यांनी काळजातलं गुपित तिला सांगायचं. ते मुकरुदन तिला कळलं तर ती खरंच परतेल. ते फक्त तिच्या आपल्यावरील प्रेमापोटी, एका मुक्याच्या आयुष्याची दया वाटून नाही. म्हणून मधूने मग काहीच लिहिलं नाही. पृथ्वीच्या आसपास घुटमळूनही तिचा कधीच स्पर्श मिळवू न शकणाऱ्या चंद्रासारखी कृष्णाईची अवस्था झाली. मधू काही बोलू तर शकत नव्हताच, पण आता त्याचे डोळेही मूक बनले. आणि तिला प्रेमाची पोचपावती देणं तर सोडाच, त्याने त्या भेटीनंतर आपल्या डायरीतही काही लिहिलं नाही. आपण जे काही करतोय ते बरोबर की चूक या द्विधा मनस्थितीत मधू अक्षरशः घुसमटला. पण कृष्णाईच्या प्रेमाची कसोटी त्याला पाहायची होती. त्याचं मुकेपण त्याने सोसलं होतं, तसंच ते सोसण्याची हिंमत त्याची अर्धांगिनी बनू पाहणाऱ्या कृष्णाईतही आहे का हे त्याला जोखायचं होतं. एकीकडे आपल्याशी मनमोकळेपणाने वागणारा मधू आपल्या एवढ्या गोड प्रश्नावर इतका रुक्ष कसा झाला हे तिला कळेना. एखाद्याला त्याच्या ऐपतीपेक्षा जास्त काही देऊ करणं म्हणजे चूकच असं तिला वाटू लागलं. मुक्या मधूला चांगली बायको मिळणं अशक्यच होतं. पण फक्त दैवयोगाने व आपल्या आंधळ्या प्रेमापोटी आपण कुणाकुणाची फिकीर न करता त्याच्यासोबत राहायचं ठरवलं हे त्याच्यावर आपले उपकारच नव्हते काय? आणि त्याची परतफेड त्याने इतक्या गुरमीत वागून करावी म्हणजे काय? कृष्णाईच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्याच रागाच्या भरात जाण्याच्या दिवशी तिने मधूचा निरोपही घेतला नाही. मळ्यातून उशिरा परतलेल्या मधूला कृष्णाई गेल्याचं कळताच तो सुन्नत झाला. हातापायातलं बळ जाऊन बिचारा मटकन खालीच बसला. तिला जाताना मनातलं जे गुपित त्याला डोळ्यातून सांगायचं होतं ते सारं तसंच राहून गेलं. कृष्णाई असं तडकाफडकी काही करणार नाही याचा त्याला विश्वास होता. पण विश्वासघातच मुळी त्यांच्याकडून होतो ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. मधूला सर्वस्व लुटून गेल्यासारखं वाटलं. त्याला जोराने टाहो फोडून आक्रोश करावासा वाटला, पण हुंदका बाहेर पडेना. त्याचं रडणं गळ्यातच घुसमटलं. तेवढ्यात दूरवर बसचा हॉर्न वाजला. मी थांबलो. गोष्ट संपली होती आणि ती पूर्ण तल्लीनतेने ऐकत होती. पण हॉर्नचा आवाज ऐकताच उभी राहिली. तिने आपली पर्स खांद्याला लावली. मीही उभा राहिलो. ती म्हणाली, कथा अप्रतिमच आहे, पण हा शेवट नव्हता ना? खरं खरं सांग. म्हणजे हा शेवट असूच नये.
पुन्हा अशीच गाठभेट झाली की मला या कथेचा शेवट नक्की ऐकव. येते मी. तिने समोर येऊन थांबलेल्या बसमध्ये पाय ठेवला. बस सुरू झाली. ती पायरीवरच उभी राहून कितीतरी वेळ हात हलवत राहिली. बराच उशीर झाला होता. लवकरात लवकर घरी पोचण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. पण डोक्यात तेव्हाही तिचेच शब्द घोळत होते. हा कथेचा शेवट असूच नये. घरी पोचल्यावर जेवायचं सोडून मी थेट टेबलावर लिखाणासाठी बसलो. जुन्या कथेचे हस्तलिखित शोधून काढले आणि त्यापुढे एक पान आणखी जोडून नवा शेवट लिहून काढला. मधूला वाटलं आपण तिची परीक्षा घेऊन फार मोठी चूक केली. खरं तर एका मुक्यावर सर्व हरकती, अडथळे, विरोध लक्षात घेऊनही प्रेम करणं हीच एक मोठी कसोटी नव्हती काय? तरीही आपण तिला झुरायला लावलं. त्याच उद्वेगात ती निघून गेली, कधीही न परतण्यासाठी. त्याला पश्चाताप होत होता. तो रडत होता आणि कुणालाही ते कळत नव्हतं. त्याला वाटत होतं कुणीतरी आपल्यालाही विचारावं, तुला काय होतंय? आपण कुणापाशी तरी मन मोकळं करावं. पण ते त्याला कुठे शक्य होतं? जे काय सांगायचं ते तो आपल्या डायरीत खरडून मोकळा होत होता. इथे कृष्णाईलाही आपलं थोडं चुकलंच असल्याची जाणीव होऊ लागली. शेवटी प्रेमच ते. रागाच्या भरात एका दमात तोडू पाहिलं म्हणजे तुटतं होय. डायरीत लिहिलं नाही म्हणून मधूचं आपल्यावर प्रेमच नव्हतं हे ठरवण्याची चूक आपण कशी काय केली? आपल्याला तो त्याच्या डायरीतून जवळचा वाटू लागला म्हणून काय आपण त्याला आयुष्यभर डायरीद्वारे समजून घेणार होतो? त्याची नजर वाचावी असं एकदाही का वाटलं नाही? माझ्यासोबत असताना किती खुलून यायचा तो. तिने ठरवलं पुन्हा माघारी जायचं. कशा कशाची फिकीर न करता फक्त आपल्या प्रेमासाठी. तशी ती परतलीही आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मधूने अंगणातच धावत येऊन तिला मिठी मारली. सगळे वाद, तक्रार एकाच झटक्यातच मिटले आणि दोघांच्या अश्रूतून वाहू लागले. कथेचा हा नवीन अंत ऐकवण्यासाठी मी दुसऱ्या दिवशी संततधार पावसात पुन्हा त्याच बसस्टॉपवर जाऊन बसलो. रात्री 11 वाजेपर्यंत वाट पाहिली पण तिची भेट झाली नाही. थांबून पुढे जाणाऱ्या प्रत्येक बसमध्ये तिचा ओळखीचा चेहरा शोधत होतो पण तो दिसला नाही. पुढे 15 दिवस मी हाच क्रम सुरू ठेवला होता पण पदरी निराशाच पडली. मग मी तो नाद सोडला. तरी प्रत्येक वर्षी पहिला पाऊस झाला की पाय आपसुकच त्या बसस्टॉपकडे वळतात आणि तासनतास येणाऱ्या प्रत्येक 33 क्रमांकाच्या बसमधून तो ओळखीचा चेहरा शोधत मी थांबतो. कधी कधी वाटतं ती पुन्हा तशीच अचानक कुठून तरी माझ्या पुढे येऊन उभी राहील, ओळखीचं हसेल. मग मी तिला माझ्या कथेचा शेवट ऐकवेन. पण कधी वाटतं असं काहीच घडणार नाही. कारण तिच्याच भाषेत सांगायचं तर काही किस्से अपूर्ण राहिलेलेच बरे असतात. धावत्या गाडीच्या काचेतून दिसणाऱ्या इंद्रधनुसारखे ते डोळ्यात साठवण्याआधीच मागे पडतात. त्यांच्या स्मृती काळजात घर करतात आणि त्यांच्या पूर्णत्वाची स्वप्ने रंगवण्यात एकांताची वेळ गोड गुलाबी बनून जाते. हळवं मन मग एकच चाळा करत बसतं. असं झालं असतं तर किती बरं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं?